एका माणसाची चिठ्ठी मिळालेली आहे आणि एका माणसाला लग्न करायचं आहे. साहेब जरा हळू बोला, हळू. तर त्या खोलीत आत शिरल्याबरोबर तुम्हाला स्वर्ग आणि नरक असं दिसायचं. नरक म्हणजे माझी बाजू, स्वर्ग म्हणजे त्याची बाजू. हे इतकं मोठं भंडार आहे आणि ते अजूनही संपतच नाही. त्याचं लिखाण इतकं त्या स्टोरीला धरून आहे की कुठेही इकडे वेडवाकडं होत नाही. खूप सुंदर अभिनय केलाय आणि दिसतीये पण फारच छान. हा माझा मित्र इंटरनॅशनल सिनियर सिटीजन सायन्स सिटीज कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळालं. कधी आता आणि ताबडतोब इकडे आला. सुभाष फडतरे. फडतरे हो. फडतरे हे महानगरपालिकेच्या अतिक्रमण खात्यात एक फडतरे नावाचे ऑफिसर आहेत. त्यांचे हे कोण? त्यांचे कशाला कोण? हेच ते अतिक्रमण अधिकारी सुभाष फडतरे. समोरून स्थळ चालून आलं की मुलामुलीच्या घरच्या सगळ्यांचीच धावपळ सुरू होते. मुलगा कसा आहे, काय करतो, मुलगी कशी आहे, दोघांच्या आवडीनिवडी जुळतात का, अशी माहिती काढली की मग चहा पोह्याचा कार्यक्रम आणि पुढे होकार किंवा नकार हे ओघाने आलंच. पण हे सगळं तुम्ही तरुण मंडळींच्या बाबतीत अनुभवलं असेल. वधू साधारण 50ची आणि वर 60चा असेल तर काय, तर जे काय होऊ शकतं ते अनुभवण्यासाठी तुम्हाला प्रवेश क्रिएशन्स निर्मित मंगल विजय केंकरी यांचं सादरीकरण असलेलं हेमंत एदलाबादकर लिखित दिग्दर्शित स्थळ आले धावून या फ्रेश आणि हलक्या फुलक्या नाटकाला भेट द्यावीच लागेल. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण स्थळ आले धावून या नाटकाची भेट घेणार आहोत. पण पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आणि हे नाटक कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एका माणसाची चिठ्ठी मिळालेली आहे आणि एका माणसाला लग्न करायचं आहे. साहेब जरा हळू बोला, हळू. का? अरे माझं कामच आहे ते. आणि तुम्हाला लग्न करायचं आहे ना, अरे मग ठणकावून सांगा ना, घाबरायचं काय त्यात? मंडळी, वय थोडं जास्त असलेल्या तरुण मंडळींची लव्ह स्टोरी कशी असावी तर ती अशी असावी. उतार वयात एकटं राहणं सोपं नसतं. एकटेपणा अधिकाधिक विषण्णता आणतो. त्यामुळे जोडीदार निवडण्याची संधी अशा सिंगल आणि यंग ॲट हार्ट ज्येष्ठांनाही मिळाली पाहिजे. अशाच एका स्थळाची गोष्ट अजिबात भाषणबाजी न करता अतिशय गोंडस आणि धमाल पद्धतीने हेमंत एदलाबादकर यांनी स्थळ आले धावून नाटकात सांगितली आहे. पूर्णिमा तळवळकर, संजय मोने आणि डॉक्टर गिरीश ओक या तिन्ही कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. 3 अनुभवी कलाकार रंगमंचावर एकत्र येतात तेव्हा एक परिपक्व असा प्रयोग अनुभवायला मिळतो. त्यांचा नाटकातील सहज वावर, भाषेवरील पकड, अचूक संवाद फेक मनाचा ठाव घेत राहतात. डॉक्टर गिरीश ओक आणि संजय मोने ही दमदार जोडी कित्येक वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येतेय. या जोडीचं कुसुम मनोहर लेले हे नाटक आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतंय. योगायोग असा की कुसुम मनोहर लेले नाटकातही विवाह मंडळ दाखवलं होतं आणि या नाटकातही विवाह मंडळ आहे. पण नाटकाचा मूड आणि या दोन्ही कलाकारांनी साकारलेल्या पात्रांमधील नातं अगदीच कॉन्ट्रास्ट. आणि स्कूटर तर अशी चालवते ना. अरे म्हणजे मॉडर्न आहे, मग झालंच. नाही नाही, पण म्हणून लगेच तू मला तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे असं म्हणायला लावू नका. मला जमणार नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आणि आज मी नाटकाला आलेले आहे. स्थळ आले धावून तुम्ही बघूच शकताय, एवढी दिग्गज मंडळी आहेत माझ्यासोबत. खरंच सर, दोघांचंही तुमचं पुन्हा एकदा रंगभूमी.com वर स्वागत आहे. गिरीश सर आणि संजय सर, तुमचं कुसुम मनोहर लेले हे नाटक मला आठवल्याशिवाय राहत नाही. आणि माझा नाही, प्रेक्षकांचा प्रश्न आहे त्या नाटकाच्या आठवणी. आणि आज इतक्या वर्षाने तुम्ही एकत्र काम करताय, ते एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव आम्हाला सगळंच ऐकायचं आहे. पण सर, आधी पहिल्या सगळ्यात आधी स्थळ आले जाऊन नाटकाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. काय, स्थळ आले धावून या नाटकाच्या नावातच सगळं आहे. त्याप्रमाणे एक स्थळ आहे, ते धावून आलेलं आहे आणि ते माझ्याकडे आलेलं आहे. आणि त्याचं मी लग्न जमवताना कशी गडबड होते, कशी काय गोंधळ होतात आणि काय काय गमती जमती होतात हे त्या नाटकामध्ये आहे. फक्त स्थळ हे आमचं सिनियर सिटीजन आहे, लग्न जुळवणारासुद्धा सिनियर सिटीजन आहे आणि ज्यांच्याशी लग्न होणार आहे ती पण सिनियरच आहे. असं हे सिनियर्स सिंगल्सचं नाटक आहे आणि गमती जमती आहेत सगळ्या. त्यामुळे आणि दुसरी गंमत म्हणजे कुसुम मनोहर लेलेमध्ये आम्ही हिरो आणि विलन होतो, पण ह्याच्यात मात्र एकदम सख्खे मित्र आहोत दोघं. हा फरक आहे मेन. आणि हे नाटक विनोदी आहे आणि ते नाटक गंभीर होतं, हा मेन फरक आहे. हो हो सर.
जवळजवळ 7-1 वर्षांनी मी नाटक करतोय. तर मला गिरीशने सांगितलं की असं असं नाटक मी वाचलं आहे, चांगलं आहे, तू कर. मी नाटक वाचलंही नाही. मी त्याने हो म्हटलं करायचं. मग लगेच नाटक हो म्हटलं मी. मग मी करायला लागल्यानंतर जेव्हा पहिलं वाचन झालं तेव्हा मी ते नाटक वाचलं पहिलं अख्खं. आणि या नाटकाची गंमत अशी आहे की तरुणीचं प्रेम आणि त्यांची प्रेमकथा ही सगळी जगभर असते. वरिष्ठ नागरिकांचं काय असतं, त्यांचे लग्नानंतरच्या समस्या, लग्नानंतरची गंमत, हे एक प्रकार असतो. पण वरिष्ठ नागरिक लग्न करताहेत आणि एक वरिष्ठ नागरिक ते जुळवतो आहे आणि त्यात काही अशा गमती आहेत. आणि हा 60च्या पुढच्या लोकांचा प्रेमाचा त्रिकोण, हे नाटक मला वाटतं अशा पद्धतीचं पहिल्यांदाच येत आहे. हो. आणि जवळजवळ आम्ही दोघांनी नाटकं केली एकत्र. ती नाटकं आम्ही एकंदरीत वेगवेगळ्या केलेल्या नाटकाच्या जवळजवळ 10% एवढी नाटकं आम्ही एकत्र केली. म्हणजे 50वर आम्ही दोघांनी नाटकं केली, त्यातली 5 नाटकं आम्ही एकत्र केली, म्हणजे जवळजवळ 10%. आणि मला 7 वर्षानंतर नाटक करताना असं पाहिजे होतं की बाकी कसलं टेन्शन नको, तणाव नको. तर हा थोडे प्रयोग घेईल, ते नंतर मग होईल सगळं व्यवस्थित. सर एकमेकांबद्दलच्या स्वभावातला एक गुणधर्म सांगा ना. म्हणजे एवढी वर्ष तुम्ही ओळखताय म्हणून सांगते, एक फ्रेंड म्हणून, माणूस म्हणून, चांगला वाईट काही असू शकतो, चांगलाच. अत्यंत टापटीप आहे तो. आणि मी जेव्हा पूर्वी नाटकात काम करायचं तर बरेच नेहमीच म्हणजे आम्ही एका रूममध्ये दोघे जोडीदार असायचो. तर त्या खोलीत आत शिरल्याबरोबर तुम्हाला स्वर्ग आणि नरक असं दिसायचं. नरक म्हणजे माझी बाजू, स्वर्ग म्हणजे त्याची बाजू. त्याच्याकडे काही असतं आणि सगळं टापटीप वगैरे ठेवलेलं असतं. आणि माझं असतं, मी त्याच्याकडनं थोडासा व्यवस्थितपणा शिकायचा प्रयत्न केला. मी 10, 15, 20, 25% मी यशस्वी झालो आहे. या नाटकात मी 35% जरी गाठले तरी मला बरं वाटेल. आणि बाकी काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. म्हणजे नाहीतर मी बघितलं आहे इतराच्या आणि परंतु वगैरे अशी नावं बिरुदं लावायची, आणि अमुक आणि तमुक. तसं आम्हाला काही नसतं. कुठलंही नाव लावा, कधी लावा. आणि एक गंमत आहे, म्हणजे आम्ही नुसतेच एकमेकांना ओळखतो असं नाही, तर आमच्या घरचेही एकमेकांना, किंवा आम्ही हा माझ्या घरच्यांना, मी याच्या घरच्यांना ओळखायचो. त्यामुळे ही नुसती रंगमंचावरची आमची मैत्री नाही, ही कौटुंबिक मैत्री आहे. आणि पार सुरुवातीपासून म्हणजे दोघांकडे मिळून जेमतेम एक चहा प्यायला पैसे असायचे तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतो आहोत. आणि ह्यांनी अपरिमित कष्ट काढलेले, त्या मानाने मला फारच सगळं सोपं होतं आयुष्य. आणि त्याचा तो पुरेपूर आता उपभोग घेतो आहे, त्याला मिळालेल्या नावाचा. सातत्याने तो नाटक करतोय. आज निश्चितच आम्ही नाटकासाठी जेव्हा जातो तेव्हा जास्ती लोक त्याचं नाटक बघितलेले आहेत. आणि तो गेल्याच वर्षी त्याला 2 वेगळ्या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. अजून काय पाहिजे, अशा माणसावर काम करायला मिळणं गंमत आहे. सर तर काय, खरं तर संजयने माझ्याबद्दलही सगळं सांगूनच टाकलं आहे. संजय माझा मित्र आहे बेसिकली. पहिला मी आलो मुंबईत तो खूप तेव्हाच माझी त्याची ओळख झाली. मी नेहमी असं म्हणतो की संजयला समजून घेणं, ओळखून घेणं किंवा तो कळणं हे जरा डिफिकल्ट आहे. ते कळलं नाही तर मात्र मग तो जरासा वेगळा वाटतो. उद्धट वाटतो, विक्षिप्त वाटतो, तरेवाईक वाटतो. पण तो इथून खूप गोड आहे, मित्र आहे, मित्रासाठी काही करणारा आहे, हे मी अनुभवलेलं आहे. आणि मुख्य त्याचा सेन्स ऑफ ह्युमर किंवा त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याला द्यायच्या उपमा आणि त्याच्याकडचे काय जे काही किस्से, हे इतकं मोठं भंडार आहे आणि ते अजूनही संपतच नाही. आणि खूप मजा येते, तालमीतही मजा येते, प्रयोगाच्या व्यतिरिक्त मजा येते. आणि तीच मजा सगळी प्रयोगातच आता तुम्हाला बघायला मिळेल, कारण ते सगळं या प्रयोगात आहे. त्याच्या सगळ्या गमती जमती त्यात आहेत. तो म्हणाला तसं आम्ही खूप लाँग टर्म मित्र आहोत. आणि मला हवा होता तो या नाटकात, म्हणून मी त्याला पहिला फोन त्याला केला आणि सांगितलं की नाटक मस्त आहे, आपल्या दोघांनी करण्याजोगं आहे, तू कर. आणि त्यामुळे तो इथे आहे. आणि तो म्हणतो तसं सगळंच आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो, आमच्या फॅमिलीतले लोक एकमेकांना ओळखतात, आमचे सगळे मित्र एकमेकांना ओळखतात, असं सगळं आहे. आणि आता बघा तुम्ही मजा म्हणजे काय आम्ही करणार ती. बघणारच आहोत. आणि हेमंत एदलाबादकर सर हे अजून एक वैशिष्ट्य या नाटकाचं, कारण त्यांची हटकी असतात थोडी नाटकं, तसं म्हणजे समांतर रंगभूमीवर असं म्हणू शकतो आपण. तर त्यांच्याबद्दल काम करण्याचा तो अनुभव कसा होता? हेमंतचं नाटक मी पहिल्यांदा करतोय, पण हेमंतची नाटकं मी बघितली होती. हेमंत माझा जुना मित्र आणि खूप छान लिहितो, विचारपूर्वक लिहितो. एक तर त्याचं वाचन आणि त्याचं आपण म्हणूया बघणं
त्यांनी कुठल्याही फिल्मचा उल्लेख निघाला तरी त्यांनी ती बघितलेली असते. म्हणजे जुनी नवी कुठल्याही पुस्तकाचा उल्लेख निघाला त्यांनी वाचलेलं असतं. त्याचं अफाट वाचन आहे आणि ते सगळं रिफ्लेक्ट होतं किंवा त्याच्यात येतं लिखाणात. तर कुठेही आम्ही त्याला काहीतरी चूक काढू शकत नाही असा तो लेखक आहे आणि त्यात तो खूप फ्रेश लिहितो, नवीन लिहितो आणि त्याने आत्ता हे नाटक खूप छान लिहिलं आहे. त्यात कुठेही असे पुस्तकी किंवा असे संवाद असतात तसे नसतात त्याचे. खूप बोलीभाषेतले संवाद असतात. संवादातून संवाद फुलत जातात तसे संवाद असतात. सिच्युएशन्स खूप मस्त असतात, मजा येते करायला. तर अशा लेखकाचं नाटक आणि तो स्वतः ते दिग्दर्शित पण करतो. त्यामुळे काय त्याला करायचं आहे, त्याला काय अपेक्षित आहे हे तो करेक्ट सांगू शकतो. त्यामुळे मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. वेगळंच पेच प्रसंग त्याच्या नाटकातनं तो निर्माण करतो. मी त्याचं एक नाटक आधी बघितलं होतं, चर्चा तर होणारच. त्याच्या आधी घर श्रीमंतांचं पाहिलं होतं, आता हे नाटक. आणि गिरीश म्हणाला तसं चमकदार संवाद लिहितो तो. त्याचं कारण वाचन त्याचं. आणि तुम्हाला चांगला लेखक व्हायचं असेल तर तुम्ही नुसते चांगले नाही, तुम्ही उत्कृष्ट वाचक असायला पाहिजे. ते त्याच्याकडे बघून कळतं. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तो असं फार दिग्दर्शन असं करत नाही, पण तो तुम्हाला अत्यंत सुखद असं असतं. तर हे नाटकसुद्धा 50 वेळा खळखळून हसले, लोक टोपी पडेन हसले, इतकं नाटक हे अजिबात असं नाही. परंतु कायम हे नाटक बघताना तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत हसरा चेहरा ठेवून नाटक बघता आणि गंमत गुदगुल्या होतो, तुम्ही घरी जाता. असं ते चांगलं नाटक आहे. क्या बात आहे. खूप शुभेच्छा असं दोघांना. आणि आमचं भाग्य आमच्या पिढीला तुम्हाला परत एकत्र स्टेजवर बघायला मिळते. आम्ही युट्यूबवर बघून कंटाळलो होतो. त्यामुळे थँक्यू. नाहीतर तू लग्न करायचं, नाहीतर तू लग्न करायचं म्हणजे नाहीतर तू लग्न करायचंच आहे ना. आयुष्याची जोडीदार हवीच आहे ना. कविता काय वाईट आहे? फोटो तर बघ. कशाला? ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाच्या एसटीत बसायचं कशाला? माझं मिशन क्लिअर आहे. माझं श्रावणीवरती प्रेम आहे, मला ती हवी आहे, मला तिच्याशी लग्न करायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. स्थळ आले धावून या नाटकासाठी मी आलेले आणि माझ्यासोबत पौर्णिमेचा चंद्र आहे. खरंच किती गोड दिसताय पौर्णिमा मॅम तुम्ही. खरंच मी आल्यापासून त्यांना 3-4 वेळा तरी कॉम्प्लिमेंट दिली आहे. खूप गोड दिसताय खरंच. आणि थोडं नाटकाबद्दल सांगा ना आम्हाला. येस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला 2 दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळतंय हेच माझ्यासाठी खूप छान आहे. म्हणजे ती 2 एकत्र म्हणजे संजय दादा आणि गिरीश काका दोघंही जण म्हणजे एकत्र असणं म्हणजेच दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन. खूप गोड क्यूट नाटक आहे. हलकं फुलकं कॉमेडी आहे. डोकं बाजूला ठेवून शांतपणे हसत खेळत नाटक बघा असं मी सांगेन नाटकाच्याबद्दल. आणि खूप छान लिहिलं आहे. म्हणजे 60च्या वयात आता समजा नवरा एकटा राहिला, बायको गेली किंवा बायको एकटी राहिली, नवरा गेला, तर पुढचं आयुष्य कसं काढायचं असा खूप लोकांच्या मनात प्रश्न असतो. पुन्हा असाही प्रश्न असतो की जुळेल की नाही, काय होईल. तर मला असं वाटतं की एक चान्स घ्यायला काय हरकत आहे. सो अशा विषयीचं थोडंसं ही 1 लाईन आहे आणि गोड आहे नाटक. म्हणजे मला वाटतं तुम्हाला खूप आवडेल सगळ्यांना बघायला. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा ना थोडं. माझी व्यक्तिरेखा मी थोडीशी स्ट्रिक्ट आहे, खूप प्रेमळही आहे आणि खूप विचार करून वागणारी बाई आहे. कीर्तनकार आहे आणि मी व्यवस्थित शिकलेली आणि अशी मॉडर्न पण आहे. असं एक कॅरेक्टर आहे माझं 1 लाईन. आणि हेमंत सरांचं आता दिग्दर्शन आहे, त्यांचं पद्धत कशी आहे काम करायची? त्यांचा विषय तर हटके असतातच नाटकांचे. प्रपोजल पासून आपण बघत आलोय, पण मुळात त्याचा विषय जो आहे ना तो इतका त्या स्टोरीला धरून, त्याचं लिखाण इतकं त्या स्टोरीला धरून आहे की कुठेही इकडे वेडवाकडं होत नाही. आणि दिग्दर्शन पण त्यांनी फारच सुंदर केलं आहे याचं. म्हणजे काहीही कुठेही न चिडता शांतपणे तो ज्याप्रमाणे लिहिलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही बोला हे कसं पटवून देतो आणि कसं त्याच्या पद्धतीने सगळं करून घेतो ते आता तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल. पण तो खूप छान शांत दिग्दर्शक आहे. मजा आली म्हणजे त्याच्याबरोबर काम करायला. मी पहिल्यांदाच काम करते त्याच्याबरोबर. मला तेच विचार, तुम्ही रंगभूमीवर किती वर्षांनी परत आलात? मी रंगभूमीवर 5 वर्षांनी. ओ वाव. माझं 2019ला मी केलं होतं वाजे पाऊल आपले. त्याचे 10च प्रयोग झाले होते कारण आमचं ठरलं होतं 10 प्रयोगच करायचे म्हणून. मग कसं म्हणजे किती मिस केलं रंगभूमीला मध्ये? भयंकर. हे माझं खरं तर 6वं नाटक आहे. पण मी ही 5 वर्ष खरंच खूप मिस केलं. असं वाटलं की एक तरी नाटक असं छान असं तगडा भूमिका असलेलं मिळालं पाहिजे, जे मला असं वाटतंय की हे आत्ता मला मिळालंय आणि मी खूप एन्जॉय करते. पहिला प्रयोग आमचा खूप दणक्यात झाला.
आता दुसरा प्रयोग आहे आज आणि अशी दुखदुख धडधड आहे. एकदा आम्ही रंथरू मारली आहे पण तरी पण नीट होईल की नाही अशी जरा एक भीती असतेच प्रत्येकाच्या मनात स्टेजवर जायच्या आधी. बस चांगलं होणार. आणि पहिला प्रयोग जसा झाला ना, मी मॅमनाही सांगितलं, पण आम्हाला रंगभूमी.com वर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात. आम्हाला व्हॉट्सअपवर असं बरेचदा होत नाही. आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला प्रतिक्रिया येत होत्या की किती सुंदर नाटक आहे, आणि मग आम्हाला लोक सांगतात की तुम्ही कव्हर का नाही केलं अजून, असं असतं ते. तर मला आज यावंच लागलं दुसऱ्या प्रयोगाला, आणि आता मी बसणार आहे प्रयोगाला. मी तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवेनच. तुम्हाला मॅम खूप शुभेच्छा. मला Thank खूप you आनंद so होता. much. आपण एका शाळेतले आहोत, आपण हो का? भेटलो आहोत IES स्कूलमध्ये. तुम्ही आम्हाला वर्गात भेटायला आलेला. बरोबर. मी बघितलंय तुम्हाला, आणि मला खूप आनंद होतो की आपण आज ह्या निमित्ताने भेटतोय नाटकाच्या. फक्त मी एक आणखीन सांगेन, खूप फ्रेश नाटक आहे. म्हणजे याच्यासारखं नाटक, याच्यासारखी स्टोरी यापूर्वी तरी कधी घडली नाही आणि कधी झाली नाही. त्यामुळे असं वाटतंय की लोकांना हे खूप आवडेल. नक्कीच त्यांच्या आवडेल, मनातलं कदाचित आम्ही दाखवू असं मला वाटतंय. मी समजू शकते. आणि गिरीश ओक सर किती चार्मिंग दिसणार आहे त्या नाटकात, हे पण मला बघितलं हसायला आलं. मला माहिती आहे, मला हे होतं, इंट्युशन्स येतात त्या नाटकाबद्दल. का रात्रीपासून मी विचार करते काय असेल हे नाटक. एकतर हेमंत सर म्हणजे ते काहीतरी वेगळं घेऊन येतात. त्यामुळे खूप शुभेच्छा मॅम तुम्हाला नवीन नाटकासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. ऐका ना, तुम्ही एवढी कामं करताना छोटंसं काम माझं पण करा ना please. करणार 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 पण या छोट्याशा कामाच्या आधी यांचं एक मोठंसं काम आहे. कोणतं? हे काय आहे, हे सुद्धा स्थळाच्या शोधात आहेत ना. अगो बाई, म्हणजे यांनाही यांनाही तुझ्यासारखंच लग्न करायचं आहे. इश्श. यांनाही यंदा कर्तव्य आहे. मी कांदे पोहे घेऊन येते. हा काय बोललो होतो तुला, 2-3 दिवसात कांद्या पोह्यापर्यंत नेऊन पोहोचवतो. अरे पण कसा पोचवलास मला, काय काय सांगत होतास? हे अतिशय फ्रेश, हलकं फुलकं विनोदी नाटक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे सगळ्याच वयोगटातील प्रेक्षक एकत्र एन्जॉय करतील असं हे नाटक आहे. नाटकाची तांत्रिक बाजू ही भक्कम आहे. नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी कमाल केलं आहे. नाटकात 4 प्रमुख लोकेशन्स दाखवण्यात आल्या आहेत. जॉगर्स पार्क, श्री हरिदास बुवा सभागृह, विवाह मंडळाचं कार्यालय आणि श्रीकृष्ण मंदिर. सर्व स्थळं अतिशय सुंदररित्या दाखवली आहेत. श्रीकृष्णाचं मंदिर निव्वळ नेत्रदीपक. नाटकाची प्रकाश योजना शीतल तळपदे यांनी अतिशय देखणी केलेली आहे. नाटकाचं संगीतही विजय गवंडे यांनी सुंदर रचलेलं आहे. आणि बाहेर स्कूटर वगैरे असतील त्या बाजूला करून रस्ता मोकळा कर. इश्श, इकडे मी ग्रीटिंग करणार तर तिकडे कशाला स्कूटर चालवायचं आहे? ते बटन दाबल्यावर कळेल तुम्हाला. खूप खूप सुंदर नाटक, अतिशय आवडलं आम्हाला. आणि तिघांचे हे संजय मोने, डॉक्टर गिरीश ओक आणि पौर्णिमा तळवरकर तिघांनी अतिशय सुंदर काम केलं आहे. आणि खरंच आहे, जो हा विषय हाताळला आहे खरंच खूप सुंदर आहे की 60 नंतर पण लोकांना एक जोडीदाराची गरज असते. तर ते खरंच तो विषय पण खूप सुंदर आणि अतिशय आवडला. खूप छान, अतिशय सुंदर नाटक आहे. कारण आजचा विषय हा जो घेतलेला आहे ती काळाची गरज आहे. 60च्या नंतर लग्नाच्या बाबतीत हा जो काही नवीन विचार मांडला तो अतिशय स्तुत्य आहे आणि ह्याच्यातनं लोकांनी बोध घ्यावा. अतिशय हलकं फुलकं नाटक बघायला मिळालं. आणि बऱ्याच मला वाटतं महिन्याने किंवा वर्षाने संजय मोने स्टेजवर दिसले. पहिल्याचा जो जॉगिंग पार्कचा जो सीन तो अतिशय उत्कृष्ट आहे. सेट एवढे पटापट बदललेले आहेत, त्या अतिशय देखणे आहेत. नेपथ्यात एक नंबरचं आहे आणि कामं सहज सुंदर आहेत. सर्वांच्या कॅरेक्टरबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल जास्त काय सांगायला नको, कारण ते कामच बघतं आणि कामच बोलतं. हे नाटक सर्वांनी कुठे टेन्शन असेल तर हे टेन्शन घालण्यासाठी नाटक म्हणून जरूर बघावं. लोकांना आनंद मिळेल. सर्वांनी कुटुंबाने बघण्यासारखं हे नाटक आहे. नाटक फारच सुंदर आहे. सगळ्यांनी याचा विचार करावा आणि ही आज काळाची गरज झालेली आहे. बुरसटलेले विचार सगळ्यांनी दूर करून नवीन विचारांचा शोध घ्यावा. उत्कृष्ट संवाद लेखन आणि उत्कृष्ट या तिघांचीही कामं झालेली आहेत. खूप मनापासून त्यांनी हे नाटक उभारलेलं आहे. अतिशय छान नाटक आहे. सगळ्यांनी आवर्जून पहा. तिन्ही कलाकारांची कामं अतिशय सुंदर आहेत आणि विचार खूप नवीन ह्याच्याशी म्हणजे नवीन विचार आहे हा, आणि सगळ्यांनी आवर्जून त्याचा विचार करावा असं वाटतं. एकही मिनिट बोर होत नाही. खूप फास्ट आणि खूप इंटरेस्टिंग, खूप कॉमेडी आहे.
सगळ्यांच्या ॲक्टिंग खूप छान आहेत. खूप सुंदर विषय आहे आणि ओक सर आणि मोने सर यांची जुगलबंदी खूप वर्षांत पाहायला मिळाली. तसेच पौर्णिमाताई यांनी खूप गोंडस काम केलं आहे. खूप सुंदर नाटक होतं. मस्तच, म्हणजे असं टेन्शन फ्री, एकदम प्रत्येक वेळी खळखळून हसायला लावणारं नाटक. हे नाटक इतकं छान आहे ना, आणि मला सगळ्यात सांगायचं आहे म्हणजे माझ्या सुनेचा मला इतका अभिमान वाटतोय. खूप सुंदर अभिनय केलाय आणि दिसतेय पण फारच छान. छान नाटक आहे आणि नवीन विचार आहेत, सगळ्यांनी याचा विचार करावा. आणि तिघांनी इतकी सुंदर काम केलंय आणि 2 तास आमचं खूप छान मनोरंजन झालं. आणि सगळ्या सिनियर सिटीजन्सनी आवर्जून बघावं असं हे नाटक आहे. नाटक खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं, सगळ्यांनी एकदा तरी पाहायला पाहिजे. खूपच सुंदर आहे. श्रावणी 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 अर्थपूर्ण आणि ताजी संहिता, परिपक्व कलाकार, प्रगल्भ लेखक व दिग्दर्शक आणि उत्कृष्ट निर्मिती मूल्य या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवतात. हे नाटक तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार बघू शकता नाही तर बघाच. 2 तास कुटुंबासोबत हसत खेळत घालवून मनमुराद आनंद लुटण्यासाठी स्थळ आले धावून हे एक हक्काचं निमित्त आणि एक हक्काचं माध्यम आहे. त्यामुळे अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी गायत्री देवरुखकर तुमचा निरोप घेते. धन्यवाद.